सुप्रभात मंडळी. पुन्हा एकदा शनिवार आणि दिवसाची सुरुवात आनंददायी कारण दिवसाची सुरुवात करतोय आपल्या कारबरोबर. अर्थात कारबरोबर दिवसाची सुरुवात करतो म्हणजे नक्कीच आपण कुठेतरी चाललेलो आहे. व्हिडिओच्या टायटलवरनं तर तुम्हाला कळलं असेलच आपण कुठे चाललो आहे. आपण चाललो आहे सांगतो, दिसेलच पुढे. पण त्याआधी पहिल्यांदा कारच्या आतमध्ये घुसूयात. Welcome, Aniket. Enjoy your drive with Skoda. आपण गाडी कोल्ड स्टार्ट केली आहे पहिल्यांदा. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे कोल्ड स्टार्ट काय प्रकारे? सांगतो, पुढे सांगतो. त्याआधी आपण पहिल्यांदा आपला मॅप सेट करू आणि मॅपमध्ये तुम्हाला लोकेशनचं नाव दाखवतो. पहिल्यांदा आपण कुठे चाललो आहे. तर आपण चाललो आहे वीर डॅमला. साधारण 60 किलोमीटर आहे पुण्यापासून आणि आत्ताच्या ट्रॅफिकनुसार साधारण वेळ दिसते मला 1 तास 21 मिनटं. तर आपण काही घाई करणार नाही, सावकाश फोटो बिटो काढत मस्त टाईमपास करत जाणार आहे. तर चला निघूयात मस्त ड्राईव्हला आणि स्टे ट्यून. हवेत मस्त हलका हलका गारवा आहे मंडळी. ए सी मी बंदच ठेवला आहे कारण गाडीच काचा इतक्या थंड आल्यात की आतमध्ये ए सीची गरजच पडत नाही आहे. आणि जस्ट फटफटायला लागले बाहेर. आकाशात बघा ना काय मस्त गुलाबी छटा पसरल्यात आणि पूर्वानुभवानुसार असंही वाटतं की आज सनलाईट एकदम मस्त असणार आहे. सो शूटिंग करायला, फोटो काढायला मजा येणार आहे. मंडळी आपण पोचलो आहे दरी पुलावर आणि समोरचा नजारा बघा यार, काय अमेझिंग लाईट आहे. म्हणजे बघा एका साईडला सूर्य उगवतोय आणि अशी लालसर छटा आहे आणि उजव्या दिशेला बघितलं तर अजूनही आकाशामध्ये ती निळाई तशीच आहे नाही का. आणि व्ह्यू बघा मंडळी, व्ह्यू बघा. मी काहीच बोलत नाही, फक्त व्ह्यू एन्जॉय करा. आणि मंडळी सूर्यदेवतेचं दर्शन झालेलं आहे. काय दिसतोय ना सूर्य, अमेझिंग. आणि माझ्याकडे आधी गोप्रो खूप जुना होता 5, त्याच्यातनं एवढे कलर्स छान यायचे नाहीत आणि लांबचा सूर्य वगैरे अजिबात यायचा नाही. पण आता मी हा लेटेस्ट जो घेतला आहे गोप्रो 12 आहे माझा. अमेझिंग क्लॅरिटी आहे, कलर्स खूप छान येतात, पण सूर्य काय दिसतोय बघा. हा अमेझिंग अमेझिंग. परत परत मी माझं बोलणं थांबवतोय आणि हा सुंदर नजारा तुम्ही नक्की अनुभवा. मंडळी आपण सारोळ्या फाट्यावरनं आता मुख्य हायवे सोडून आतमध्ये शिरलो आहे आणि रस्ता सो आहे. म्हणजे पॅचेसमध्ये बरा आहे, पॅचेसमध्ये खूपच खराब आहे असा. आणि सनराईजचा व्ह्यू इथनंही खूपच छान दिसतो आहे. सूर्य थोडासा वरती आला आहे आणि तो लालबुंद गोळा फारच छान दिसतो आहे. पण रस्त्याची वाट लागली आहे, म्हणजे काय काय ठिकाणी तर इतके खराब खड्डे आहेत की काही विचारू नका. पण जसं म्हटलं तर पॅचेसमध्ये चांगला पण रस्ता आहे. आता हा रस्ता बघा एकदम मस्त आहे. तर थोडा आनंदही घेता येतोय, पण मध्ये मध्ये असा छान काहीतरी खाताना भाताचा खडा यावा किंवा काहीतरी यावं तसं होतं ना, तसं ते खराब रस्त्याने होते. मगातपासनं ही शेती खूपच गाडीच्या साईडनी कडेच्या रस्त्याने दिसते. शेवटी राहावलं नाही म्हणून गाडी थांबवली. थांबा थांबा, ही डावीकडची नाही म्हणते,
हे उजवीकडे जे दिसतंय ना, हा जो व्ह्यू आहे ना, हा बघा. अमेझिंग की नाही. आणि वातावरणामध्ये इतका मस्त असा मंद सुगंध पसरलेला आहे. ही नक्की मला कळत नाही आहे कुठली शेती आहे. बहुतेक करून मला असं वाटतं आहे की ह्या निशिगंधाच्या कळ्या आहेत. जनरली आपण त्या बुकेमध्ये वगैरे नाही का वापरतात, त्या पांढऱ्या रंगाच्या त्या कळ्या आहेत. तर पण जाणकारांनी खुलासा करू शकतात, मे बी मी चुकीचं पण असेल. पण इतका मस्त व्ह्यू आहे हा, अमेझिंग. आणि हा मंद सुगंध जो वातावरणात पसरला म्हणलं फुलांचा, वाह क्या बात आहे. जवळनं बघितल्यानंतर मला तर ही निशिगंधाच्याच कळ्या वाटत आहेत. पण जसं म्हणलं तसं आपलं ज्ञान अगदीच जुजबी आहे शेतीमध्ये आणि याच्यामध्ये. त्यामुळे खरंच जाणकारांनी खुलासा करावा. तुम्हाला माहिती असेल ही फुलं कुठली आहेत तर कमेंटमध्ये नक्की लिहा. पण सुगंध आहा हा, मस्त एकदम. आणि सकाळच्या प्रहरी जे काही दृश्य दिसतंय ना, पांढरीशुभ्र फुलं, हिरवी शेती आणि त्याच्यावर असा सूर्याचा पिवळसर छटा ज्या पडलेल्या आहेत आणि हा वातावरणात पसरलेलं थोडंसं धुकं एकदम काय म्हणतात स्वर्गीय. चला निघूयात पुढे. मग वाटतं अजून एक 10 किलोमीटर राहिले अंतर, नाही 7 किलोमीटर वगैरे असेल अंतर. 15-20 मिनिटात पोहोचू उतर करून. गणपती अप्पा फुलं ठेवू मगाची. गणपती अप्पा मोरया. आणि आपण ऑलमोस्ट पोचलोय. हा कालवा दिसतोय विटांचा. आणि नेहमीप्रमाणे गुगल मॅपची माती खाल्लीच होती आणि कुठला तरी अतिशय घाणेरड्या रस्त्याने गावागावातनं आम्हाला नेलं होतं. पण लगेच लक्षात आलं की आज कुठला रस्ता म्हणून आम्ही बाहेर पडलो परत तिथनं आणि गुगल बंद करून गट फीलप्रमाणे पुढे आलो आहे. आता इथे चांगला वाटतो रस्ता, अशा वाट बघा. हे इकडे धरणाचे दरवाजे दिसतात समोर. आणि पुन्हा एकदा थोडीशी गुगलने माती खाल्लेलीच होती. शेवटी गुगल बंद करून इथल्या लोकल्सना रस्ता विचारत आपण वीर धरणाच्या मुख्य कमानीपाच्या जवळ पोचतोय. आणि हे दृश्य बघा. मी असं वाटतंय की धरण नाही, मोठा समुद्रच रस्त्याच्या कडेने पसरला आहे. पण मस्त व्ह्यू आहे, एकदम छान वाटतंय. रस्ताही चांगला आहे, मगचा खराब रस्ता जाऊन एकदम दुपदरी रस्ता झाला आहे. या कमानीपाशी कार पार्क केली आपण आणि इथे दोघं तिघं लोक व्यायामाला आलेली मंडळी होते, त्यांना विचारलं. धरणाच्या भिंतीवर जायचा रस्ता तर मुख्य गेट बंद आहे, पण ते म्हणले की जाऊ शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. आणि इकडनं साईडनी असा एक खबदाड रस्ता आहे, तिकडनं आपण चढून जाऊ शकतो. तर 4-5 वेळा त्यांना विचारलं की नक्की जाऊ शकतो ना, आता अर्ध्या वाटेत जायचं आणि कोणतरी पकडायचं, पण नाही म्हणले जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. सो आता खूप दिवसांनी, खूप वर्षांनी म्हणा, धरणाच्या भिंतीवर असंच जाता आलं आहे. कारण
जेवढी धरणं आपण बघितलेली आहेत, खडकवासला म्हणा, वरसगाव म्हणा, टेमघर म्हणा, कुठेही असं या धरणाच्या भिंतीवर जाऊ देत नाहीत, पण इथं दिसते सोय. आणि व्ह्यू एकदमच परत एकदा खूपच छान मिळतो आहे. खूप खूप वर्षापूर्वी म्हणजे अगदी मी लहान असताना मला आठवतं आहे की कोयना धरणाच्या भिंतीच्या आतमध्ये आम्ही गेलो होतो. त्याच्यानंतर हा आज धरणाच्या भिंतीवर जर चालायचा योग आला आहे. पण छान आहे एकदम. एकदा गर्दी काहीच नाही आहे सकाळी सकाळी आलेलं असल्यामुळे. आणि व्ह्यू व्ह्यू आणि फक्त व्ह्यू. तर मंडळी, आपण आता परतीच्या वाटेकडे लागलो आहे. पण व्ह्यू कसा वाटला, लोकेशन कसं वाटलं, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि येताना आपण ज्या रस्त्याने आलो होतो त्या रस्त्यानेच आपण जाताना जात नाही आहे. जाताना आपण सासवड क्रॉस करून मर्याई घाटातनं जाणार आहे. आणि मर्याई घाट माझा अतिशय अतिशय आवडता आहे. म्हणजे गेली कित्येक वर्ष, मला वाटतं 10-15 वर्ष तर नक्कीच झाली, मी या घाटात प्रत्येक ऋतूमध्ये येऊन गेलो. हिवाळा असो, उन्हाळा असो, पावसाळा असो, आणि प्रत्येक ऋतूमध्ये हा घाट वेगळाच वाटतो. आणि याचे ट्विस्टीज जे आहेत, चढ आणि अशी वळणं, याच्यावर गाडी चालवायला मला तर फार मजा येते. तर हा घाट एकदा मला शूटिंगमध्ये घ्यायचा होता, तो मुहूर्त शेवटी आज सापडला. तर रस्ता अत्यंत खराब झाला. म्हणजे या पावसाळ्यामध्ये जसं जोरदार पाऊस झाल्यामुळे रस्ता सगळा उखडलेलाच होता. त्यामुळे इथंपर्यंत पोचेपर्यंत तर रस्त्याची पूर्ण दुर्गतीच झालेली आहे. पण घाटही तसा बऱ्यापैकी खराबच वाटतो आहे मला. वळणावर जोरात खड्डे आहेत. पण काय हरकत नाही, शेवटी घाट तो घाट, नाही का. आपल्याला कुठे 100च्या स्पीडने जायचे, हळूहळू जाऊ आणि मस्त या सुंदर दृश्यांचा आणि या वळणांचा आनंद घेऊ. पण जाण्यापूर्वी एक गोष्ट नक्की बोलेन. ब्लॉगच्या सुरुवातीला आपण कोल्ड स्टार्टबद्दल बोललो होतो गाडीच्या. तर कोल्ड स्टार्ट करणं का जरुरीचं आहे, बहुतेक जे ऑटो एन्थुजियास्ट आहेत, की जे रेग्युलरली, ज्यांना कार्समध्ये इंटरेस्ट आहे, बाईक्समध्ये इंटरेस्ट आहे, त्यांना कोल्ड स्टार्ट नक्की माहिती असेल. पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर एक नक्की सांगून जाईल. मंडळी, जेव्हा गाडी आपण सकाळी सकाळी सुरू करतो ना थंडीच्या वेळेला, तेव्हा तुम्ही आर पी एम गाडीचं तपासतात. म्हणजे कारमध्ये तर आर पी एम मीटर असतोच, पण बाईक्ससाठी पण बऱ्याच वेळा एक आर पी एम मीटर असतो. आणि जनरली जेव्हा गाडी सुरू होते, तेव्हा सुरू करतो आपण, तेव्हा हा आर पी एम मीटर 1000 ते 2000 आर पी एमच्या मध्ये हा काटा असतो. तर यावेळेला गाडी लगेच गिअरमध्ये टाकून चालवणं योग्य ठरत नाही सहसा, कारण त्याच्यामुळे तुमचं इंजिनचं आयुष्य खालावतं. तर असा एक सजेशन मी नक्की देईन की गाडी कोल्ड स्टार्ट करा. कोल्ड स्टार्ट करा म्हणजे काय, गाडी जागेवरच चालू करून ठेवायची, गिअर टाकायचं नाही, काही नाही. एक 10 ते 20 सेकंद लागतात फार तर फार. आर पी एम मीटर ऑब्झर्व करा. आणि आर पी एम मीटर जेव्हा 2000 1500पासून जेव्हा 1000च्या किंवा 1000च्या थोडासा आतमध्ये स्थिरावेल, दॅट वॉज द परफेक्ट टाईम टू स्टार्ट युअर कार. तर आजपर्यंत कधी केलं नसेल तर यापुढे हा उपाय नक्की करा. सकाळच्या वेळेला फक्त, दिवसातनं एकदाच 15 सेकंद ते 20 सेकंद गाडी चालू करून ठेवायला काहीच हरकत नाही आहे. आपला काय कुठे धावती भेट नसते की सगळं गाडी सुरू करून जायचं आहे. पण ह्याच्यामुळे तुमच्या गाडीचं इंजिनचं लाईफ नक्की वाढेल. तर कोल्ड स्टार्ट गाईज नक्की नक्की करत चला. तर घाट बघा, रस्ता तर खराब आहेच आहे. आणि आत्ता साधारण 10 वाजून गेलेत, त्यामुळे ऊन तसं बऱ्यापैकी आलं आहे. पण जेव्हा जेव्हा मी सकाळी सकाळी येतो, जस्ट सूर्योदयाच्या वेळेला, जसं आपला सुरुवातीचा सूर्योदय बघितला तर बघा, तो सूर्योदय या घाटातून अत्यंत सुंदर दिसतो. त्यामुळे माझा तर फार फेवरेट घाट आहे. तुम्हाला कसा वाटला घाट हा? तुम्ही येऊन गेलाय कधी या घाटमध्ये? तुमचे अनुभव काय आहेत, तुमच्या आठवणी काय आहेत, नक्की शेअर करा कमेंटमध्ये. ब्लॉग संपवण्यापूर्वी हा एक स्लोमोचा आनंद आपण घेऊयात. नवले पुलावर जी वेगमर्यादा 60 किलोमीटरवरनं 30 किलोमीटर केलेली आहे, त्याच्यामुळे असं एकदम सर्व जग असं स्लो मोशनमध्ये चाललं आहे की काय, असं वाटतं आहे. काय म्हणजे खरं तर 30 किलोमीटर खूपच कमी आहे, पण काही सांगू शकत नाही. म्हणजे खरंच गरजच आहे आणि इतके अपघात होत आहेत.
तर येणारा काळच ठरवेल 30 किलोमीटर वेग मर्यादा खरंच काम करते का कसं. पण ब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटतच राहू. बाय.